कधी कधी स्वार्थी बनायला लागतं, कारण स्वार्थी लोकच दुसऱ्यांना माफ करू शकतात. आणि हेच सत्य आहे. कारण ज्या वेळेस आपण दुसऱ्यांना माफ करतो त्यावेळेस आपण त्या त्रासातून सुटलेलो असतो. आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यांना माफ करू शकत नाही तेव्हा खरं तर आपणच तो त्रास सतत उपभोगत असतो. आणि हे ज्यांना उमजतं की नाही तेच पटकन त्या जाचातून स्वतःची सुटका करून घेतात आणि म्हणूनच ते स्वार्थी असतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. केस कधी कापणार आहे? इकडे 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 तू इकडे इकडे तू केस कधी कापणार आहे? विचारतात सगळे केस कधी कापणार आहे प्रीतीश? केमिस्ट्री झाल्यावर. ओके, केमिस्ट्री झाल्यावर आपण केस कापणार आहे. हे असं ठरवलंय आपण. बघू बघू, तूच ठरवलंयस. किती वाढलेत बघू. मग मी काही दिवसांनी शेंड्या घालणार आहे तुझ्या छान छान. चालेल? बर, ऐक ना, जा मी दाखवलेल्या चाफ्याची पानं घेऊन ये. लवकर ये, म्हणजे कविता पुसून घेते तोपर्यंत होईल तुझं यायचं. चाफ्याचं झाड आहे ना, तिथं पाठवते त्याला. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून मी ओझेवाची ही कोलेजन पावडर घेते. तर अगदी आंबट अशी चव असते या पावडरची. हा स्पून या पावडरसोबत म्हणजेच या डब्यासोबतच आलेला आहे आणि फक्त 1 हा स्पून घ्यायचा असतो. डेली प्यायचं असतं, बट जेव्हा नवीन मी सुरुवात केली होती बऱ्याच वेळा मी विसरायची आणि त्याचमुळं हा डब्बा गेली 1.5 महिन्यापासून सुरू आहे. हा खरं तर 1 महिन्यात संपवायचा असतो. आणि यांच्या वेबसाईटवरून घेताना मी 3 एक साथ डब्बे मागवलेले आहेत. ते 1 बाय 1 रिसीव होतात. म्हणजे एक या महिन्यात घेतला तर पुढचा ऑटोमॅटिक दुसऱ्या महिन्यात येतो. ऑर्डर करावी नाही लागत आणि त्याच वेळेला पे करायचे असतात. 900 रुपये समथिंग, 850 पावणे 900 रुपये काहीतरी एका डब्याची प्राईज आहे. आणि चेंजेस काय तर अजून एका डब्यात तरी मला काही अजून काही चेंजेस वगैरे जाणवत नाही आहेत. बघूया. त्यांनी सांगितलं आहे की ॲटलिस्ट हे 3 टिफिन तरी तुमचे संपायला हवेत, म्हणजे हे 3 डब्बे. त्यानंतर रिझल्ट दिसायला चालू होईल. मी तुमच्यासोबत ते शेअर करेनच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कोलेजन पावडर घ्यायची कधी, तर सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर मी ती कोलेजन पावडर पिते आणि तेव्हाच प्यायची असते, आफ्टर ब्रेकफास्ट. आता चला, दुपारचं जेवण मी काय करते ते दाखवते. आजचं जेवण, भाजी जेव्हा निवडलेली नसते असून सुद्धा किंवा वेळ झालेला असतो आणि गडबड असते, तर अशा वेळेला बनणारी ही आमची सगळ्यांचीच आवडती भाजी आहे आणि हाय प्रोटीनवाली मसूरच्या डाळीची उसळ. प्रीतीशला तर माझ्या खूप आवडते. आणि ही भाजी दह्यासोबत तुम्ही खाऊन बघितली आहे का हो? भाकरीसोबत अजूनच टेस्टी लागते मला ही भाजी, चपातीपेक्षाही. कोणाकोणाला हे असं कॉम्बिनेशन आवडतं मला नक्की कॉमेंट करून सांगा. मसूरच्या डाळीची उसळ, दही, भाकरी किंवा चपाती. आणि नक्की ट्राय करा जर का तुम्ही हे केलं नसेल, खूपच छान लागते. तर जेवणानंतर सकाळच्या वेळेला सध्या मी ही एक सप्लिमेंटची काय बोलतात कॅप्सूल घेते आहे आणि ही मला डॉक्टरांनी दिलेली आहे. तर विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन तुम्ही नाही घेऊ शकत. ही तुम्ही डॉक्टरांना विचारूनच घ्या. ही ॲक्च्युली हार्मोनल इम्बॅलन्ससाठी वापरली जाते. ज्यांना PCOS, PCOD किंवा माझ्यासारखा पिरियड इम्बॅलन्स किंवा इरेग्युलर असा इश्यू असेल ना, अशांसाठी आणि बऱ्याच वेगवेगळ्या रिझनसाठी ही टॅबलेट प्रिस्क्राईब केली जाते, डॉक्टरांकडून दिली जाते. तर मला माझ्या डॉक्टरांनी दिली आहे आणि 1 महिना झाला माझे पिरियड्स आलेही आणि व्यवस्थित थांबलीही. आता बघूया पुढे काय होणार आहे. पण जर का तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे केस गळत असतील आणि जर का तुम्ही ही गोळी म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी दिली आणि ही घेत असाल तर मात्र केस गळती कमी होऊ शकते. It's getting too loud in here. It's time to get 5:30 होत आले आहेत आणि आजची माझी डान्सची रिव्हिजन बाकी आहे. हो, एक डान्स जो मी शिकली आहे ना त्याचीच रोज थोडी रिव्हिजन करते आहे, मी रिवाईज करते आहे. आणि हे बघा, प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण परफेक्ट बनत नाही. आणि मी मागे जो काही डान्स शेअर केला, खरं सांगते मी त्याची इतकी पण मनापासून माझी प्रॅक्टिस झालेली नव्हती. म्हणजे मला अजून छान असा डान्स हवा होता, पण तुम्हाला तो आवडला तर ठीक आहे. मला असं वाटतंय जितकं येतंय मला तेच मी शेअर केलं ना तरी अजून तुम्ही मोटिवेट व्हाल. ज्यांना करायची आवड आहे, करायला वेळ भेटत नाहीये किंवा इच्छा असूनही होत नाहीये, अशा ना माझ्याकडून थोडंसं हे मोटिवेशन. का हो आली की काय एवढं लवकर? हो होच आहे साहेब, एवढं लवकर कसे काय? आलो म्हणजे आलो म्हणूनच विचारते. एवढं लवकर? अरे बापरे, पण एवढं लवकर कसे काय? मी आता खरं सांगते गॉड प्रॉमिस, मी तुम्हाला आता फोन करणार होते की अहो चहा घ्यायला येणार का, चहा ठेवू का? कारण मी हल्ली सकाळचा चहा बंद केलाय, आठवडा झालं. अरे हां, गुरुवार. आणि हे चांगलं लालच निघालं पाहिजे. हां
कारण तुमचं लालच निघतं, माझं नाही निघत कधीच कधीच. बरं, या डब्यासाठी कॉमेंट होती की चपाती ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटतं का, शेअर कर. तर हे बघा, हे बघा, हे एवढंसं सुटतं कारण मी गरम गरम ठेवल्या होत्या ना, त्यामुळं. मी तुम्हाला तेच म्हणत होते, गाडी टंकी फुल करून घेऊया. आई पण बोलली गावाला फक्त 100 रुपयाचं देतात एका वेळेला. हां, अहो मला आल्याला विचारतायत की इथं काय आहे, आणि हे बघा माझं लक्षच नाही याच्याकडे. लहान बाळ आहे का आमच्याकडे कोणी सू करायला? प्रितीश, का रे बाळा तू असं केलंयस? काय? सॉरी आता. ओ माय गॉड. ऐक ना, तुला असा प्लुटो खालून आला तेव्हा तुला म्हणजे काय फील झालं की याला माहितीच नव्हतं, मी दरवाजात होते, तुला काय आयडियाच नव्हती तो प्लुटो? हे काय आलं म्हणजे सिरियसली साईडला आलं. ओरडायला लागलाय मम्मी मम्मी. म्हणजे याला ना काही आयडियाच नव्हती. मी आणि सुतन्वी आणि कल्पना बाहेर दारात उभे होतो बोलत, आणि दरवाजा उघडला ना आम्ही दोघीने एकमेकी, म्हणजे माझा मी, तिचं तिने, की प्लुटो पळत पळत लगेच डायरेक्ट इकडे येतो आणि येऊन शहाणा प्रितीशला घाबरवून पुन्हा इथे येऊन सो करून गेलाय. हे बघा, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते हां. प्लुटो म्हणजे माझ्या समोरच्या मैत्रिणीकडचा छोटासा कुत्रा. तर तो येत असतो अधूनमधून आणि हे असे पराक्रम करून जात असतो. अहो माझ्याकडून पुन्हा एक शुभ काम झालेलं आहे. शुभ काम म्हणजे हे काम खूप चांगलं असतं केलेलं, हे खूप शुभ असतं असं म्हणतात. आलेलं आपल्यावरचं संकट यानं स्वतःवर घेतलेलं असतं असं बोलतात, असं मला कॉमेंट सेक्शनमधून कळालं होतं. अहो तुम्हाला कळलंच असेल आता की काहीतरी उद्योग झालेला आहे. बघूया, गेस करा काय घडलंय. तिकडूनच गेस करा. काय बोललात? कप? कपाचाच तो एक मोठा प्रकार आहे थोडासा. तर असा उद्योग माझ्याकडून चुकून झालाय, खरं सांगते चुकून झालाय. आणि मी दुसरंच भांडं उचलायला गेले आणि तो ग्लास पडला. तर शेवटचं मीच त्यामध्ये सकाळी ओझिवा पिले होते. मला आज मी जो व्हिडिओ शेअर केलाय नेस्टेसियाचा, तर त्याला एक कॉमेंट आहे की नक्कीच ही भांडी तू ऑर्डर केली नसशील, कारण तुझ्या हातामध्ये काच, तर माझ्या हातून काच खरंच खूप रिस्की आहे. पण तरीसुद्धा मी या सगळ्या वस्तू मीच ऑर्डर केल्या आहेत. म्हणजे आपल्याला ऑप्शन असतो की कोणत्या वस्तू घ्यायच्या, त्या केसमध्ये मीच चूज केलेल्या आहेत, कारण मला खरंच खूप आवडल्या होत्या या. अगदी खूप दिवसापासूनची इच्छा होती. तर ते जाऊ द्या, पण खरंच मला आता शंका वाटायला लागली की कितपत टिकतील ना वस्तू या. अहो काय वाटतंय तुम्हाला? तू हात नको लावत जाऊ, जे काय बनवायचं ते मी बनवायचं. चला, असा फोन खाली ठेवला ना म्हणून मी अशी करते. फोनचं आता स्टँड वाढवू कधी, वरती कधी करू, म्हणून असा शॉर्टकट मारते. जस्ट चेहरा धुतलाय आणि हा एक ऐकण्याचा डाग सोडला तर बाकी सगळे ऐकण्याचे डाग फेड झालेले आहेत. काय आहो, आणि हा ॲक्टिव्ह होता, आता निघालाय. काय समजायचं सांगा आता? ऐकणे येत आहेत म्हटल्यावर आपण अजून तरुण आहोत असंच समजायचं, वाईट वाटून नाही घ्यायचं जास्त. आहो रामाच्या दर्शनाला जायचे खरंच? पेट्रोल टाकायचं म्हणताय की? पेट्रोलला आयडिया आले, मी सांगतो तुला. माठ आणायचंय, माठ की पाण्याचा. काय करूया? केस बघा इथे, हे बघा ग्रे दिसायला लागले. तू तर हे कर. मी एक छानसा नवीन असा कलर ऑर्डर केलाय. हे असे उद्योग मी करत असते, तुम्हाला माहिती आहे. आपल्याला गप्प बसवतच नाही. आता इंडस व्हॅलीचा कलर छान मला सूट झालाय वर्गणी, तरी मी मध्ये लोरियलचा वापरून उद्योग केला होता, केसांवरती प्रयोग केला होता. आता पुन्हा मला ती हुक्की आली आहे अजून एक प्रयोग करण्याची. या कलरबद्दल मी खूप ऐकलंय आणि आयुर्वेदिक आहे असं दिलंय त्यांनी. कोणताही कलर पूर्णपणे आयुर्वेदिक नसतो, पण यामध्ये खूप म्हणजे खूप कमी पर्सेंटेजमध्ये केमिकल आहे असं आहे. म्हणजे मी रिव्ह्यूज बघताना बघितलेत, पण कंपनी तर क्लेम करते की पूर्ण ऑर्गॅनिक आहे, मेहंदीसारखाच आहे, त्यामध्ये जस्ट पाणी ॲड करायचं आणि लावायचं आहे.
तर कोणी ओळखलाय का की तो कोणता आहे? खूप फेमस आहे, मलाच माहिती नव्हता. तो माझ्या फीडमध्ये आत्ताच आला म्हणून मी त्याला लगेच परचेस केलेला आहे. आणि हो, जर का चांगला असेल तर तुम्हालाही त्याचा फायदा नक्कीच होणार आहे, कारण मी रिव्ह्यू देणार आहे अगदी खरा. आणि जे काही नेस्टिसियाचे हे प्रोडक्ट्स मी मागवले किंवा काय, तर तुम्हाला कळलंच की ते प्रमोशनमध्ये मला आलेत, तर त्याच्याही बद्दल आपण बोलूया. चला, आता एवढं ठीक आहे. स्वयंपाक बाकी आहे, आता संध्याकाळची सगळी कामं बाकी आहेत. कॉटनची साडी मी कशी धुते तेही मला तुम्हाला आता दाखवायचं आहे. चलो. But for now, we'll take all the pieces, all of the reasons to stay. चहा घेतल्यानंतर अहो पेट्रोल टाकायला गेले होते कारमध्ये, तर चक्क त्यांना हाकलवून लावण्यात आलेलं आहे. पेट्रोल शिल्लकच नव्हतं. शेलच्या पेट्रोल पंपावरती आम्ही पेट्रोल टाकतो, पण शेलचं जाऊ द्या, इतर कोणत्याही पेट्रोल पंपावरती काल पेट्रोल शिल्लक नव्हतं. तुमच्याकडची काय अवस्था आहे, काय सिच्युएशन आहे, मला नक्की कॉमेंट करून सांगा. हे बघा, ही मी डान्समध्ये नेसले होते ती कॉटनची वारली पेंटिंगवाली, आणि हिची बॉर्डर किती सुंदर आहे ना. तर ही आय थिंक मी 1000 रुपयाला वगैरे घेतली. संगम क्लोथ सेंटर आहे बाजीराव रोडला. त्यामध्ये 2 आहेत, एक पलीकडे एक अलीकडे. तर कसं सांगू मी तुम्हाला, मंडईच्या जवळच आहे. तर पूनम मेहता ज्या शॉपमध्ये असतील ना, त्या शॉपमधून मी हे घेतली. तर ही मला आज धुवायची आहे. मी दाखवते की कॉटनच्या साड्या कशा धुते. आणि ही बघा, ही पण एक त्यांच्याकडूनच घेतलेली कॉटनची साडी आहे, आणि ही ऑलरेडी मी धुवून ठेवलेली आहे. ॲज इट इज छान सॉफ्ट. तर चला मी दाखवते. ही जेव्हा मी धुतली होती तेव्हा मी दाखवणार होते, पण मी विसरले दाखवायला. तर धुवून पण खूप दिवस झालं, तशीच ठेवली आहे मी. ही पुन्हा नेसलेलीच नाही आहे, कारण हिच्या ब्लाऊजचा थोडासा इश्यू झाला आहे. पाठीमागे एक बटन बसवले त्यांनी, असं ते निघून आले, तुटले. तर मागच्या वेळेला मी तसाच तो घातला होता, कारण आहुने मला सेफ्टी पिन लावून दिली होती. कळून येत नव्हतं ते डिझाईनमधून. पण आत्ता लक्षात आलं ही साडी पाहिल्यानंतर की आपल्याला या साडीच्या ब्लाऊजचं काम करायचं आहे. आणि खूप सुंदर येतो ही ब्लाऊज, मला खूप आवडतो. सेक्सी एकदम हॉट. तर चला, आता ही साडी मी साईबाबांना नेसून गेले होते लास्ट इयर बड्डे दिवशी. तर तेव्हा खूप अशी लोळवली होती मी, आणि ती तशीच ठेवली, धुतलीच नाही. त्यानंतर मी डान्सला नेसले होते. तर याचे जे काही फॉल असतो त्यावरून कळतं की किती घाण झाली आहे. इतकी काय नाही आहे, पण लोळवून आणलेली आणि खूप वेळा घातलेली आहे. तर आता धुये ही साडी. तर बघूया कलर वगैरे निघतोय का, आणि माझी काय पद्धत आहे दाखवते कॉटनच्या साड्यांची काळजी घेण्याची. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना माहिती होईल या व्हिडिओमधून की कशी काळजी घ्यायची. आणि आता पुन्हा मला कॉटनच्या साड्या नवीन घ्यायचा मूड झाला आहे. तिकडे युद्ध चालू आहे, पण इकडं आपलं काय, शॉपिंग सुरूच आहे. चलो. जिथं मी साडी खरेदी केली होती तिथंच विचारलं होतं की साडीची काळजी कशी घ्यायची. तर त्यांनीच सांगितलेली ही पद्धत आहे. पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे मी, आणि त्यानंतर आता ही साडी आपल्याला त्यामध्ये भिजवायची आहे. पण पाण्यामध्ये जास्त वेळ तुम्ही मिठामध्ये भिजत वगैरे ठेवायची नाही, म्हणजे मी तरी नाही ठेवत, कारण 10 मिनटापेक्षा जास्त तर अजिबातच ठेवायची नसते. लगेचच पुन्हा यामध्ये थोडासा आपल्याला शॅम्पू टाकायचा आहे, आणि शॅम्पूसुद्धा अगदी हार्डवाला नको आहे, माइल्डवाला हवा आहे. हा जो काही वावचा ओनियनवाला शॅम्पू आहे तो मी इथं वापरते आहे, कारण हा आम्ही केसांना वापरत नाही आहे, आवडत नाही आहे आम्हाला कोणालाच हा शॅम्पू, कारण याचा ना काही फेसच होत नाही. मग म्हटलं चला कपडे धुवायला हा बेस्ट ऑप्शन ठरेल, म्हणून मी त्याला ठेवून दिला आहे. आणि या पद्धतीनं जो काही फॉल आहे साडीचा त्यालाच घाण झालेली असते, म्हणजे लागलेली असते. इतर कोणत्याही ठिकाणी साडी खराब नसते, कारण आपण काही ही साडी नेसून शेतात गेलेलो नसतो किंवा काही खरकटं लागलेलं नसतं, काहीच नसतं. कितीही जरी वेळा घातली तरी साडी ती चांगलीच असते. कुठेही साडीला स्टेन वगैरे नाही आहे, डाग वगैरे नाही आहे. म्हणून मी फक्त फॉल अशा पद्धतीनं हाताने चोळून त्याची जी काही धूळ माती लागलेली आहे ती सगळी काढून घेतली. आणि आता बघूया की कलर कितपत सोडलेला आहे, कारण पहिल्यांदाच मी धुती ही साडी. I'm reading you loud and clear though. There's no need to shout.
हा इतकासा कलर निघालेला आहे पाहिलं तुम्ही तर नक्की तो साडीचाच होता का साडीला लावलेल्या फॉलचा होता हे मात्र मला समजलेलं नाही आहे. आता जेव्हा साडी सुकेल ना तेव्हा कळेल आणि मी नक्की ते शेअर करेन. बरं, साडी या पद्धतीनं दुसऱ्यांदा फ्रेश पाण्यामध्ये अशा पद्धतीनं नितळवून घ्यायची आहे म्हणजे ठेवायची आहे. हिला जास्त स्क्वीज म्हणजे पिळायची नाही. आपण नॉर्मल कपडे हाताने धुतल्यानंतर जशी पिळतो ना तशी पिळायची नाही. आता यामधलं पाणी गळून जाईल आणि त्यानंतर मग सुकायला घालायची आहे. आणि नेहमी कॉटनच्या साड्या या रात्रीच्याच धुवायच्या आणि सुकायला घालायच्या. दिवसाच्या उजेडात किंवा उन्हामध्ये या साड्या सुकवायच्या नाहीत कारण खरंच खूप नाजूक असतात. साड्या लगेच खराब होतात. तर ही अशी पद्धत आहे माझी साड्यांची काळजी घेण्याची, ॲटलिस्ट कॉटनच्या साड्यांची तरी. बाकीच्या साड्या शक्यतो मी घरात धुवतच नाही, ड्रायक्लीनला देते. I need to get out. It's getting big. माझ्या मामाच्या गावी बाजरीच्या भाकरी चुलीच्या भोवती अशा पद्धतीनं लावलेल्या असतात म्हणजे ठेवलेले असतात ज्या मी आज ठेवल्या आहेत. तर रात्रीच्या जेवणात बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी बनवते. अजूनही माझं बाजरीचं पीठ संपलेलं नाही आहे. आता फक्त 1-2 होतील भाकरी आणि मग संपेल. यानंतर आता उन्हाळा संपेपर्यंत बाजरी दळून आणायची नाही, फक्त ज्वारीच दळून आणायची. लोखंडी तव्यामध्ये ही अशी केलेली मेथीची भाजी आहा काय लागते हो. खूप दिवसांनी मी बनवते. एकतर या तव्यामध्ये ही बसत नव्हती पण तरीसुद्धा अशा पद्धतीने ॲडजस्ट करायची. हळूहळू ती जशी भाजेल ना तशी छोटी होते आणि बसते मग ऑटोमॅटिक. पण मस्त लागते या तव्यातली भाजी. The reasons to stay. I'm waiting tonight. आयर्न, व्हिटॅमिन B12, थायरॉईड याच्यामुळे केस गळती होते. पण मला थायरॉईड असूनसुद्धा माझे केस नाहीत गळत कारण मी थायरॉईडचा फॉलोअप रेग्युलर घेते आणि तो नॉर्मल आहे माझा. म्हणजे माझा डोस डॉक्टर असं ॲडजस्ट करतात की माझा थायरॉईड नॉर्मलच राहील. ओन्ली TSH बिघडला होता. T3, T4 तर माझा नेहमी नॉर्मलच असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा मला पिरियडचा पहिल्यांदा इश्यू झाला होता ना तेव्हा मी डॉक्टर अनुराधा वाकणकर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या गायनेकॉलॉजिस्टकडे गेले होते. तर तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला व्हिटॅमिन Dची टेस्ट करायला लावली होती. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार माझी व्हिटॅमिन Dची लेवल ही 5 झाली होती. म्हणजे किती डिफिशियन्सीमध्ये मी गेले होते बघा. तर या केसमध्ये केस गळणे हे अगदी नॉर्मल आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही जर का व्हिटॅमिन D कधी केली नसेल तर नक्की करा. कारण आता आपण उन्हामध्ये नसतो किंवा वाढत्या वयाप्रमाणे व्हिटॅमिन D शरीरामध्ये कमी होत असतं कारण त्या प्रमाणात आपलं डाएटही नसतं. म्हणजे दूध, बटर, चीज, अंडी, मासे यामुळे व्हिटॅमिन D अगदी नॉर्मल राहतं. मी काय करते वर्षातून एकदा व्हिटॅमिन Dचा कोर्स करतेच. म्हणजे टेस्ट करते आणि त्यानंतर पुढे दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीनं बॉक्स मी आणते आणि त्यातली एक बाटली आठवड्यातून एकदा घ्यायची. म्हणजे सुरुवातीला हा जो मी आता बॉक्स दाखवते यामध्ये 4 बॉटल्स आहेत. तर हा बॉक्स 1 महिन्यामध्ये संपतो. म्हणजे प्रत्येक रविवारी संध्याकाळी एक बाटली यातली घ्यायची आणि त्यानंतर मात्र महिन्यातून फक्त 1 बाटली असं नेहमी आता कंटिन्यू ठेवते. पण हे मी माझ्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून करते बरं का. आणि त्याचमुळं कदाचित माझे केस गळत नसतील. पण हे सारं तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. पण हे तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अजून काय माहिती हवी असेल तर तेही कळवा, मी नक्की सांगेन. पुन्हा भेटू उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू ऑल.